हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते याती कदा न चुको हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढत पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नारतिहं देवदेवम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथमानमन पांडुरंगा करू प्रथमानमन पांडुरंगा करू प्रथमानमन पांडुरंगा करू प्रथमानमन दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलू पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताचा 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 वार करी मस्तक हे पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक हे पायावरी या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित
वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीबाळ सेवक उपासक आराधक प्रेम भांडारी श्री संत नामदेव महाराज यांचा चार चरणाचा मागणीपर प्रकरणातील अत्यंत उत्कृष्ट असा अभंग कीर्तन सेवेच्या प्रसंगी निवडलाय। प्रस्तुत अभंगाचा आपण थोडासा बारकाईने विचार केला तर नामदेवरायाच्या प्रमुख चार मागण्याचा विचार विस्तार म्हणजे हा संपूर्ण अभंग आहे। विठाला विठाला परमात्मा पंढरीनाथासमोर उभं राहून आपल्या मन अंतकरणातली भावना अपेक्षा मागणी या शब्दाच्या द्वारा अभंगाच्या द्वारा नामदेवराय या ठिकाणी व्यक्त करत आहेत। परमात्मा पंढरीनाथासमोर हात जोडून नामदेवरायाची पहिली मागणी आहे चरण सेवा अखंडित। दुसरी मागणी आहे वासुदेवा पंढरीचा। तिसरी मागणी आहे सदा संग हरिदासांचा। चौथी आणि शेवटची मागणी कदा न चुको हरिभक्ती। देवा तुला हात जोडून प्रार्थना आहे या चार गोष्टी तू मला माझ्या जीवनामध्ये सतत देत राहाव्या, वारंवार देत राहाव्या। नामदेवरायाचे शब्द आहे पुढत पुढती देत राहाव्या। नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढत पुढती। वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा। विठाला विठाला गेली 34 वर्षापासून आपण या ठिकाणी अत्यंत मनोभावे भगवान श्री दत्तात्रयाची सेवा करत आहात। आणि लक्ष्मण भाऊंनी सांगितलं किती वर्षापूर्वी 3200 रुपयाची भिशी तुम्ही टाकली। किती वर्षापूर्वी? 25 वर्षापूर्वी। त्या 3200 रुपये भिशीचं रूपांतर किती रकमेमध्ये झालं? 7 लाख रुपयामध्ये झालं। आणि 6 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी सुंदर असं भगवान श्री दत्तात्रयाचं मंदिर देवालय या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। निश्चित आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये भगवान दत्तात्रयाविषयी असलेली जी काही श्रद्धा आहे, जी काही निष्ठा आहे, त्या श्रद्धेनं निष्ठेनं या ठिकाणी मूर्त रूप सारखा धारण केलंय। विठाला विठाला आपल्या श्रद्धेवरून आपल्या निष्ठेवरून या ठिकाणी जाणीव होते, ओळखता येतं की आपला परमार्थ आपली परमार्थिक सेवा या ठिकाणी दिवसेंदिवस वृद्धिंगत होते। उद्या या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये साक्षीनं भगवान श्री दत्तात्रयाचं आगमन होणार आहे। आणि देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरेधनी उभारिला हात जगी जानवली मात। भगवान श्री दत्तात्रय उद्या सिंहासनावरती आपल्या श्रद्धेपोटी प्रेमापोटी निष्ठेपोटी सेवेपोटी आरूढ होत आहेत। विठाला विठाला अभंग नामदेवरायाचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून नामदेवरायांनी परमात्मा पंढरीनाथासमोर उभं राहून आपल्या मन अंतकरणातली अपेक्षा भावना या शब्दाच्या द्वारा या ठिकाणी व्यक्त केली। नामदेवराय देवाला हात जोडून प्रार्थना करतात, देवा दुसरं तिसरं काही नकोय, तर माझ्या जीवनामध्ये येन केन प्रकारानं तुझ्या चरणाची अखंडित सेवा घडावी, होत राहावी, हीच तुला या ठिकाणी हात जोडून प्रार्थना आहे। प्रार्थना कशाची करतात? मागणी कशाची करतात? सेवेची करतात। विठाला 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 सकल संत महात्म्यांचे अभंग जर आपण पाहिले तर सकल संत महात्म्यांच्या अभंगामध्ये आपल्याला मागणीपर अभंग पाहायला मिळतील। आणि त्या मागणीपर अभंगामध्ये विशेषत्वानं देवाच्या चरण सेवेची अपेक्षा करणारे अभंग देखील पाहायला मिळतील। विठाला 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 तुकोबऱ्या स्पष्ट लिहितात, देवा तुझ्या चरणाची सेवा जर मला मिळत असेल, साधत असेल, तर या मृत्यू लोकामध्ये एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, कितीही वेळेला आम्हाला जन्म घ्यावा लागला तरी चालेल, तो जन्म आम्ही घेण्याकरता तयार आहोत। अपेक्षा भाव जन्म यासाठी
जन्म याच्यासाठी देवा घेईन मी जन्म याच्यासाठी देवा घेईन मी जन्म याच्यासाठी देवा घेईन मी जन्म याच्यासाठी देवा घेईन जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधवया तुझी चरण सेवा साधवया तुझी चरण सेवा साधवया तुझी चरण सेवा साधवया हरिनाम कीर्तन संताचे पूजन 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 वाह जय हो. घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा ज्ञानोबराय बोलतात तुझी सेवा करीन मनोभावे. जास्त विस्तार मी करत नाही, माझ्याकडे वेळ कमी आहे. बरोबर 9 वाजेपर्यंत मी तुम्हाला मोकळं करण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला सकल संतांचे देवाच्या चरणसेवेची अपेक्षा करणारे अभंग आपल्याला पाहायला मिळतात. ज्यांचा अभंग आपण कीर्तन सेवेकरता या ठिकाणी घेतलेला आहे त्या नामदेवरायाच्या जीवनामध्ये तर अत्यंत बाल वयापासून अत्यंत लहान वयापासून पांडुरंगाची सेवा त्यांच्या कुळामध्ये आहे, त्यांच्या घरामध्ये आहे. विठाला एक छोटासा गोड नामदेवरायाच्या जीवनातला प्रसंग आहे आणि अत्यंत भावपूर्ण आहे. नामदेवरायाच्या घरची परंपरा आहे, दररोज घरातून पांडुरंगाला नैवेद्य जातो. जोपर्यंत घरातून पांडुरंगाला नैवेद्य जाणार नाही तोपर्यंत घरातील एकाही माणसानं अन्नाचा कण ग्रहण करायचा नाही. इथं पंक्तीला बसल्यानंतर ताटाला पाणी फिरवेपर्यंत लोकांना दम निघत नक्की का? 9 वाजता बसायचंय आपल्याला. अहो जेवायला बसल्यानंतर ताटातल्या अन्नाला नमस्कार केला पाहिजे, हात जोडले पाहिजे, पाणी फिरवलं पाहिजे. नसेल तुम्हाला पाणी फिरवायचं काही अडचण नाही, कमीत कमी ताटातल्या अन्नाला नमस्कार करा, हात जोडा, देवाची कृतज्ञता व्यक्त करा. या जगाच्या पाठीवर अशी काही लोक आहे की ज्या लोकांना दिवसातून फक्त एकदा खायला मिळतं. किती वेळेला? दिवसातून एकदा खाण्याकरता पोटाकरता अन्न मिळतं. अशी लाखोनं लोक आहेत, अशी हजारोनं लोक आहेत. जर 3 वेळेला आपल्याला पोटभर मिळत असेल तर आपण देवाची कृतज्ञता मानली पाहिजे. विठाला 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 ताटातल्या अन्नाला हात जोडला पाहिजे, ताटातल्या अन्नाला नमस्कार केला पाहिजे. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये परंपरा आहे, जेवणाचं ताट पत्रावळी समोर आल्यानंतर त्या ताटामध्ये पक्वान्न असू द्या बा चटणी भाकर असू द्या, निष्ठावान वारकरी असेल तर शिवाजी भाऊ काय म्हणणार? वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. मी सामान्य कीर्तनकार आहे, परंतु तुम्हाला सांगतो ताटातल्या अन्नाला नमस्कार केला पाहिजे, हात जोडले पाहिजे. ज्ञानोबरा बोलतात ताटातल्या अन्नाला हात न जोडता नमस्कार न करता तुम्ही जर त्या ताटातलं अन्न खात असाल तर ती त्या ताटातल्या अन्नाची निंदा आहे. काय? ती त्या ताटातल्या अन्नाची निंदा आहे. आणि जो माणूस ताटातल्या अन्नाची निंदा करतो
जो माणूस ताटातल्या अन्नाची निंदा करतो, ज्ञानोबराय बोलतात, जर त्या माणसानं त्याच ताटातलं अन्न खाल्लं ना तर त्या अन्नाचं रूपांतर विषामध्ये होतं. आणि मला सांगा, विष माणसाला जगवण्याचं काम करते का मारण्याचं काम करते? आतापर्यंत विष पिऊन एखादा अमर झाला? अमर झाला? अमर झाला? अहो, ज्या लोकांनी विष पिले नाही, फक्त विष पिण्याचं सोंग केलं दौलूभाऊ. बरीच जण सोंग करतात. कोणी हातावर ओतून घेतात, कोणी डोक्यावर ओतून घेतात, कोणी तोंडावर ओतून घेतात, कोणी अंगावर ओतून घेतात. ज्या लोकांनी फक्त विष पिण्याचं सोंग केलं, सोंग, आणि एकदा आमच्या संभाजीनगरच्या घाटीचा चक्कर मारून आले. कोणी पाहिली आमची घाटी? संभाजीनगरची घाटी बघितली ना? वा, जय हो. नंदून पाहिली. एकदा संभाजीनगरच्या घाटीचा चक्कर मारून आले. आता ऑनलाईन चालू आहे, परंतु एवढा धुतात, एवढा धुतात, एवढा धुतात, परत मेला तरी त्याची इच्छा होत नाही. विडाला विडाला. मुद्दा मला हा सांगायचा, विष जगवण्याचं काम करतंय का मारण्याचं काम करतंय? विष मारण्याचं काम करतंय. ज्ञानोबराय बोलतात, अरे जे अन्न तुम्हाला जगवतंय, कारण जे जीविता, कारण जे जीविता, वानिले जरी सेविता, ते अन्नची पंडसुता विष होय. ज्ञानोबराय बोलतात, अरे जे अन्न तुम्हाला जगवतंय, जिवंत ठेवण्याचं काम करतंय, त्याच ताटातल्या अन्नाची तुम्ही जर निंदा करत असाल, भाजी अशीच झालीये, चपाती अशीच झाली. बऱ्याच लोकांना फुकटची सवय असते. विडाला विडाला. जर ताटातल्या अन्नाची तुम्ही निंदा करत असाल तर लक्षात ठेवा, ज्ञानोबराय बोलतात, ते अन्नची पंडसुता विष होय. कधी ताटातल्या अन्नाची निंदा करायची नाही. ताटामध्ये पक्वान्न असू द्या वा ताटामध्ये चटणी भाकर असू द्या, देवाचे आभार मानले पाहिजे, कृतज्ञता मानली पाहिजे. मुद्दा एवढाच आहे, नामदेवरायाच्या घरची परंपरा आहे, जोपर्यंत पांडुरंगाला नैवेद्य जात नाही, एकाही माणसाने अन्नाचा कण ग्रहण करायचा नाही. नामदेवरायाचे वडील, वडिलाचं नाव दामाजी पंत, दामाजी शेट्टी. काही व्यापाराच्या निमित्तानं बाहेर गावी जातात आणि बाहेर गावी गेल्यानंतर नामदेवरायाची आई, आईचं नाव अभंग माहिती आहे ना तुम्हाला? गोनाई राजाई दोघी सासू सुना. मग कोणती सासून कोणती सून? कोणत्याही सुनेनं सांगा आणि कोणत्याही सासून सांगा. नामदेवरायाची आई गोनाई, गोनाईने सांगितलं, नामा आज तुझे वडील बाहेर गावी गेले, देवाला नैवेद्य घेऊन जाण्याची जबाबदारी तुझी आहे. हे नैवेद्यानं भरलेलं ताट घे, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जा, देवाला नैवेद्य समर्पित कर. नामदेवरायाचं बाल वय आहे, लहान वय. नैवेद्यानं भरलेलं ताट घेतलं, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले, देवासमोर ठेवलं, हात जोडले, प्रार्थना केली, देवा आज वडील बाहेर गावी गेलेत, तुला नैवेद्य घेऊन येण्याची जबाबदारी माझी, नैवेद्य घेऊन आलोय, तुझ्या समोर ठेवलाय, हात जोडले, प्रार्थना करतो, एवढा नैवेद्य ग्रहण कर, स्वीकार कर. कारण नामदेवरायाला वाटायचं, माझे दररोज वडील इथं नैवेद्य घेऊन येतात, माझ्या वडिलाच्या हातून पांडुरंग परमात्मा जेवतो, नैवेद्य ग्रहण करतो. आज मी आलोय ना, तर माझ्या हातून देखील पांडुरंग परमात्म्याने नैवेद्य ग्रहण केला पाहिजे, खाल्ला पाहिजे. खूप प्रार्थना केली, खूप विनवणी केली, परंतु काही केल्या देव ऐकायला तयार नाहीये. मग नामदेवरायांनी ठरवलं, हा असा ऐकत नाही ना, याला काहीतरी लोभ दाखवायचा. विठाला विठाला. एक अत्यंत छान सुंदर अभंग आहे, तुमच्या सगळ्यांच्या पाठातला आहे, परंतु मी म्हणणारे माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचा. विठाला विठाला. नामदेवराय देवाला हात जोडतात, अरे तुला नसेल संपूर्ण नैवेद्य ग्रहण करायचा तर काही हरकत नाही. नामदेवराय देवाला लोभ दाखवतात. लोभ, लोभ कधी दाखवला जातो बरं? जर सरळ सांगून किंवा सरळ मार्गानं एखादं काम होत नसेल लक्ष्मण भाऊ, तर व्यवहारामध्ये आपण काय दाखवतो? लोभ दाखवतो. सरळ जर सांगून जर एखादं काम होत नसेल तर व्यवहारामध्ये लोभ दाखवावा लागतो. काय करता? नाईलाज असतो. आपल्या सगळ्याला माहिती आहे, अगदी स्पष्ट सांगतो, टेबलाच्या वरून दिल्यानंतर देखील एखादं काम होत नसेल तर कुठून द्यावं लागतं? दिलंय का कधी तुम्ही? तसं म्हणणार नाही ना माणूस. विठाला विठाला. नामदेवरायांनी विचार केला, अरे एवढे हात जोडले, प्रार्थना केली, विनंती केली, ऐकायला तयार नाही, मग देवाला काहीतरी लोभ दाखवायचा. काय लोभ दाखवायचा? नामदेवराय देवाला सांगतात, दौलू ऐक देवा, अरे काळी कपिली गाय
काळ्या कपिल्या गाईचं मी माझ्या स्वतःच्या हातानं दूध काढले, एका सोन्याच्या भांड्यामध्ये, गडव्यामध्ये, तांब्यामध्ये तुझ्या करता या ठिकाणी आणले. नसेल तुला संपूर्ण नैवेद्य ग्रहण करायचा तर काही हरकत नाही, तेवढ्या काळ्या कपिल्या गाईचं तुला दूध प्राशन करावं लागेल. काळीचा मध्यम नामदेव पांडुरंगाला लोभ दाखवतात. ऐक देवा, नसेल तुला संपूर्ण नैवेद्य ग्रहण करायचा तर काही हरकत नाही, एका सोन्याच्या भांड्यामध्ये, गडव्यामध्ये, तांब्यामध्ये तुझ्या करता दूध आणले, तेवढं दूध तरी तुला प्राशन करावं लागेल. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला माधव लाला, गोविंद लाला लाला गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद 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 लाला. काला बछड़ा कपिला गाई, काला बछड़ा कपिला गाई, दूध दुहावत नामा जाई, दूध दुहावत नामा जाई, सोने का गढ़वा दूधने भरियो, नारायण आगे धरियो, नारायण आगे धरियो. टाळ वाजवा टाळ. मायबाप, भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी किती प्रेम असतं मायबाप. आपणही देवाची भक्ती करतो, परंतु आपली भक्ती आपल्या स्वार्था करताय, आपली भक्ती ही आपल्या भोगा करता असते, भोगा करता मायबाप. संत महात्मे देवाची भक्ती करतात, ती देवा करता करतात. देवाची आचाडे आळवावे देवा, ओस देह भावा पाडून या. एका भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी काय प्रेम असतं, किती प्रेम असतं. नामदेवरायांनी ती दुधाची वाटी, गडवा, तांब्या पांडुरंगाच्या ओठाला लावला. ओठाला, देवा अरे एवढं दूध तरी तुला प्राशन करावं लागेल, तुझ्या करता या ठिकाणी आणलंय, ग्रहण कर, स्वीकार कर. काही केला परमात्मा ऐकायला तयार नाहीये. मग नामदेवरायांनी ठरवलं, जोपर्यंत परमात्मा या नैवेद्याचा या तोपर्यंत इथंच देवाच्या चरणावरती डोकं आपटून आपण आपला प्राण समर्पित करायचा. पहिल्या नामदेवरायांनी, प्रभु बन की मूरत दूध नहीं पीबत, 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 सिर पछारत नामा रोवत, सिर पछारत नामा रोवत. पहा मायबाप, देवानं नैवेद्य ग्रहण करावा, पांडुरंगानं दूध प्यावं म्हणून नामदेवरायाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. हो अश्रू आले. आपणही देवाची भक्ती करतो, परंतु स्मरण करा, आठवण करा, कधी देवाची पूजा करत असताना आपल्या डोळ्यामध्ये पाणी आलंय का?
कधी देवाचं दर्शन घेत असताना आपल्या डोळ्यामध्ये पाणी आलंय का? देवाविषयी परमात्म्याविषयी अष्ट सात्विक भाव आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाले का? नाही होत मायबाप. आपण भक्ती करतो परंतु आपली भक्ती ही आपल्या स्वार्थाकरता भोगाकरता आणि अत्यंत कठोर अंतःकरणानं आपण देवाची भक्ती करतो. नामदेवरायांनी देवाच्या चरणावरती डोकं आपटायला सुरुवात केलेली. देवा, जोपर्यंत तू या नैवेद्याचा स्वीकार करणार नाही तोपर्यंत इथंच तुझ्या चरणावरती डोकं आपटून आता प्राण समर्पित करायचा. नामदेवरायाच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, डोकं शरीर रक्तभंबाळ झालं आणि मायबाप नामदेवरायाच्या अंतःकरणातला भाव पाहून, नामदेवरायाच्या अंतःकरणातलं शुद्ध प्रेम पाहून, नामदेवरायाची भक्ती पाहून जगन्नियंता परमात्मा, विटेवरचा पांडुरंग परमात्मा खाली आला आणि स्वतः पांडुरंग परमात्म्याने नामदेवरायाच्या हातून तो नैवेद्य ग्रहण केला. हे नामदेवरायाचं चरित्र आहे. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नुसता नैवेद्य ग्रहण केला नाही मायबाप, ज्या श्रद्धेनं, ज्या निष्ठेनं, ज्या प्रेमानं ती दुधाची वाटी पांडुरंगाच्या ओठाला लावली होती ना, त्या पांडुरंग परमात्म्याने नामदेवरायाच्या हातून ते दूध प्राशन केलं. नामदेवा हाती दूध प्याला. हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. हे आमच्या संतांचं चरित्र आहे. याच्यावर तुम्ही आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आणि स्वतः पांडुरंगाने नामदेवरायाच्या हाताला धरलंय. जगन्नियंत्या परमात्म्याने नामदेवरायाच्या हाताला धरलं. विटेवरचा परमात्मा खाली आलाय आणि संपूर्ण जगाला सांगितलंय, तुम्हाला मला सांगितलंय, आतापर्यंत जगामध्ये असंख्य भक्त झालेले आहेत, विद्यमान आहेत आणि पुढेही होत राहतील, परंतु नामा तुझ्यासारखा भक्त परत या जगामध्ये कधी होणार नाही. ऐसा भगत मैं कहीं नहीं पाया, ऐसा भगत मैं कहीं नहीं पाया, ऐसा भगत मैं कहीं नहीं पाया, ऐसा भगत मैं कहीं नहीं पाया. नामदेव ने देव हसाया, नामदेव ने देव हसाया, हे नामदेव ने देव हसाया, नामदेव ने देव हसाया. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. गोविंद लाला, गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. हा अभंग सगळ्यात पहिला मी जर कोणाच्या तोंडून ऐकला असेल, लहानपणापासून भजन म्हणतो मी तसं 7वी 8वी पासून, परंतु अभंग किती पाठ बाबा, 7-8-10 अभंग पाठ. त्याच अभंगाच्या त्याच चाली, चरणाच्याही त्याच चाली, सुरुवातीच्याही त्याच चाली, असा 10वी पर्यंत माझा क्रम चालला. आणि मला वाटतं मी 11वी मध्ये असताना पहिल्यांदा रामकृष्ण महाराज काळे गुरुजींच्या गोनेगाव ते आळंदी पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालो आणि त्यावेळेला नाना पायी चालायचे. सगळ्यात पहिल्यांदा हा अभंग मी जर कोणाच्या तोंडून ऐकला असेल तर हरिभक्तीपरायण वैकुंठवासी कचरू पाटील घावटे, नानांच्या आणि त्र्यंबक भाऊ दिघे या 2 आपल्या प्रेमी भजनी मंडळीच्या मुखातून पहिल्यांदा अभंग ऐकला. ती पूजेची ओळ ऐकली, पूजेची ओळ. अहो काकडाही माहित नव्हता, हरिपाठाही माहित नव्हता, परंतु ती पूजेची ओळ एवढी भावली ना मुतात्या, एवढी भावली की घरी गेल्यानंतर मी पूजेची ओळच पाठ केली. आपणही आपल्या जीवनामध्ये भरपूर माणसं पाहिली बुवा, भरपूर माणसं पाहिली, परंतु असे निष्ठावान परमार्थिक मंडळी परत नाही. मला सगळ्या मंडळींना जवळून नाही पाहता आलं, परंतु त्र्यंबक भाऊ असतील, नाना असतील, गंगाभाऊ जंगले असतील, या मंडळींनी खूप निष्ठेनं श्रद्धेनं आपल्या आश्रमाची सेवा केली आणि तेच संस्कार, तीच परंपरा तुम्ही सगळेजण या ठिकाणी सांभाळता. मगाशी दौलू भाऊंना पाहिल्यानंतर मनोमन मला समाधान वाटलं आणि कधीही पाहिल्यानंतर
आता आपले गेले पहा भगवानजीचे मामा, त्यांचं नाव काय? मच्छिंद्र काका. मच्छिंद्र काका आणि दौलू भाऊ ही माझ्या जीवनातली अशी दोन माणसं, त्या माणसाकडे पाहिल्यानंतर किंवा त्यांची आणि आमची भेट झाल्यानंतर ते तरी हसणार किंवा आम्ही तरी हसणार. विठाला विठाला या सगळ्या मंडळीचा गुरुजींच्या आश्रमामध्ये राहत असताना जो काही परमार्थिक प्रेमाचा संबंध आला तो तुम्हीही टिकवलेला आहे आणि आम्ही देखील आमच्या पद्धतीनं तो टिकवण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या सगळ्याविषयी आमच्या मन अंतःकरणामध्ये आदरभाव आहे, प्रेमभाव आहे. का तर तुम्ही सेवा करणारी मंडळी आहात, सेवा करत आहात. विठाला विठाला ही सगळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उभी आहेत. आता तुम्ही विनेकरी आहेत आणि ज्या वेळेला मी पहिली वारी केली त्या वेळेला तुम्ही दिंडीमध्ये होते. विठाला विठाला आज कुणाचं वय 60 असेल लक्ष्मण भाऊ, कुणाचं 65 असेल, कुणाचं 70 असेल, 75 असेल, दौलू भाऊंचं वय 80 आहे. परंतु याही वयामध्ये पांडुरंग परमात्मा आपले सद्गुरुदेव आपल्याकडून सेवा करून घेत आहेत. हे आपल्या जीवनाचं खूप मोठं भाग्य आहे बुवा. विठाला विठाला आणि असं आहे, एखादा नियम सुरू करणं सोपी गोष्ट राहते. एखादा नियम, एखादी परंपरा सुरू करणं, निर्माण करणं सोपी गोष्ट राहते. परंतु आपण सुरू केलेला नियम, सुरू केलेली परंपरा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जर टिकवायची असेल शिवाजी भाऊ, तर याच्याकरता पुण्याईच पाठीशी लागते. विठाला विठाला आणि ही नवोदित मंडळी बीडी असतील, लक्ष्मण भाऊ, अनंत भाऊ, नंदू भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत. आमचे कंक पाटील आहेत या ठिकाणी उपस्थित. आपण सर्वजण अत्यंत मनोभावे या ठिकाणी सेवा करता. त्या सेवेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, आनंद आहे. विठाला नामदेवरायांना अत्यंत बाल वयापासून, लहानपणापासून पांडुरंगाच्या भक्तीचे संस्कार आहेत. नामदेवरायाच्या सेवेनं पांडुरंग परमात्मा खुश झालेला आहे, प्रसन्न झालेला आहे. नामदेवराय, तुमच्या अध्यात्म परमार्थ जीवनाच्या संबंधानं काही योग्य असं मागणं जर तुम्हाला मागायचं असेल तर अवश्य मागा. आणि आपल्या मन अंतःकरणातली भावना, अपेक्षा, मागणी नामदेवरायांनी अभंगाच्या देवा पै मागत, देवा पै मागत, देवा पै मागत, देवा पै देवा पै मागत, देवा पै मागत, देवा पै मागत, देवा पै
हेची देवा पैमागत चरण सेवा अखंडित. आपल्या मन अंतकरणातली भावना अपेक्षा नामदेवरायांनी प्रथम चरणामधून या ठिकाणी व्यक्त केली. नामदेवरायाची पहिली मागणी आहे चरण सेवा अखंडित. देवा अखंडित सदोदित तुझ्या चरणाची सेवा मला घडावी. का चरण सेवेची अपेक्षा करतात? बाकीच्या सेवेची अपेक्षा का करत नाही, का मागतात? तर भगवंताचे चरण सामान्य नाहीये, देवाच्या चरणाचा विशेष आहे. काय विशेष आहे? सकल संत महात्म्यांच्या विश्रांतीचं ठिकाण म्हणजे देवाचे चरण आहे. आमुची विश्रांती तुमचे चरण कमळापती, हेची एक जाणे काया वाचा आणि मने. ज्या मोक्षाच्या प्राप्तीकरता प्रत्येक परमार्थिक माणूस आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करतो, तो मोक्ष सर्व काळ जर कुठं राहत असेल शिवाजी भाऊ, तर तो मोक्ष सर्व काळ देवाच्या चरणाजवळ राहतो. आणि कसा राहतो? ज्ञानोबराय बोलतात एखाद्या पायिकाप्रमाणे राहतो. तो मोक्ष एखाद्या सेवकाप्रमाणे राहतो. आणि परमात्मा त्या मोक्षाला जिकडं जायला सांगेल तो मोक्ष डोळे झाकून तिकडं जातो. विडाला विडाला गोड ज्ञानोबरांच्या ओव्या पहा. मोक्ष दुराराध्यो किर होय परी तोही आराधी तुझे पाय, धाडसी तेथ जाय पायकू जैसा. एखाद्या पायिकाप्रमाणे तो मोक्ष परमात्म्याच्या चरणाजवळ राहतो. आणि परमात्मा त्या मोक्षाला जिकडं जायला सांगेल तिकडं डोळे झाकून जातो. कुठं कुठं गेला? हागाराज सुययागाच्या सभासदी, देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलासी, ऐशिया अपराधिया शिशुपाळा, आपण पेठावो दिधला गोपाळा, काय उत्तान चरणाची बाळा, ध्रुवपदी साड. तो वना आला याची लागे, की बैसावया पितयाचे उत्संगी, चंद्र सूर्या परी सजगी, श्लाघ्यू केला. मोक्ष सर्व काळ देवाच्या चरणाजवळ राहतो. मायबाप ज्या लक्ष्मीच्या प्राप्ती करता तुम्ही आम्ही वन 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 फिरतोय, ही लक्ष्मी माता सर्व काळ कुठं राहत असेल तर देवाच्या चरणाजवळ राहते. पूज्य बाबा सांगत असतात ही लक्ष्मी माता म्हणजे देवाच्या चरणाची मंत्री आहे. विडाला विडाला पाय लक्ष्मीचे हाती, 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 पाय लक्ष्मीचे हाती. फुलती फुलती आनावा तो हरी, 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 आनावा तो हरी. वा कानिपनाथ महाराज, त्यांच्याकरता सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवाव्या म्हणूनच त्यांनी जोरदार मृदंग वाजवलाय. सगळ्यांच्या पाठातलं प्रमाणे पाय लक्ष्मीचे हाती. देवाचे पाय कुणाच्या हातामध्ये आहे? लक्ष्मीच्या हातामध्ये आहे. हे असो लक्ष्मी स्थिरावली. ज्ञानोबराय बोलतात हे असो लक्ष्मी स्थिरावली, मुकुंदी जैसी. विडाला विडाला विठ्ठला 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 विठ्ठला. पहा ज्ञानोबराय किती गोड सांगतात. अरे देवाच्या चरणाची सेवा करण्याचं भाग्य त्या लक्ष्मीला मिळालं. देवाचं अखंड चरण सान्निध्य कोणाला मिळालं? त्या लक्ष्मीला मिळावं. मिळालं. देवाचं अखंड चरण सान्निध्य आपल्याला मिळावं म्हणून त्या लक्ष्मीनं आपल्या जीवनामध्ये ज्ञानोबराय बोलतात काय केलं? काय केलं तिनं? स्पष्ट ज्ञानोबराय लिहितात. अरे तिनं दुसरं तिसरं काही नाही केलं. तिनं भगवंताची सेवा केली आणि केलेल्या सेवेचा अभिमान, मीपणा, गर्व टाकून दिला. त्याच्या फलस्वरूप जे पाय धुवावयाच्या दैवा पात्र जाहली. सुरुवात काय याची? मग सर्वस्वे करुणी सेवा,
मला थोडी थोडी म्हणायची सवय, एवढं काय कळत नाही मला, परंतु थोडं थोडं कळतं. आणि जे काही आपल्याला कळतं ते मिळालं की माणसाला आनंद राहतो. आणि तुमच्याकडून ते मला मिळतंय, त्याच्यामुळे हात जोडून वंदन आहे. विडाला एक तर असं राहतं बाबा मगर बाबा, एक तर कीर्तनकाराला या तालाचं या स्वराचं काहीच नाही कळालेलं खूप चांगलं, त्यानं एकदा का रामकृष्ण हरीपासून उभाट्या नांगर लावला. उभाट्या नांगर कळतो ना तुम्हाला? तुम्ही काय पुण्या मुंबईमध्ये राहणारे लोक नाही. एकदा का रामकृष्ण हरीपासून उभाट्या नांगर लावला की ज्ञानेश्वर माऊलीपर्यंत तो कोणाकडेच पाहत नाही आणि पाहण्याची गरजही त्याला नाही. विडाला विडाला जर थोडंफार माझ्यासारख्या कीर्तनकाराला कळत असेल तर ते मिळालाही पाहिजे. विडाला विडाला ज्ञानोबराय बोलतात, काय केलं त्या लक्ष्मीनं? तिनं दुसरं तिसरं काहीच नाही केलं. मग सर्वस्वे करोणी सेवा, मग सर्वस्वे करोणी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, जे पाय धुवावयाचिया दैवा, पात्र जाहली. ज्ञानोबराय बोलतात, अरे त्या लक्ष्मीला देवाच्या चरणाचं अखंड चरण सान्निध्य मिळालं, याकरता तिनं काय केलं? मग सर्वस्वे करोणी सेवा, भगवंताची सेवा केली आणि केलेल्या सेवेचा अभिमान मीपणा टाकून दिला. त्याच्या फलस्वरूप अखंड देवाचं चरण सान्निध्य मिळालं. मला सांगा ना, तुमच्या माझ्यासारखा परमार्थिक माणूस कशा करता परमार्थ करतो? त्याची ही भावना हीच आहे की आपल्याला अखंड देवाचं चरण सान्निध्य मिळावं म्हणून कोणी ज्ञानदान करतोय, कोणी अन्नदान करतोय, कोणी तीर्थयात्रा करतोय, कोणी व्रतवैकल्य करतोय, कोणी पूजापाठ करतोय, कोणी उपवास करतोय. वेगवेगळ्या अंगानं वेगवेगळ्या प्रकारानं आपण देवाची सेवाच करतोय. मला सांगा, मी इथं उभं राहून कीर्तन करतो, ही काय आहे? देवाची सेवाच आहे. तुम्ही बसून कीर्तन ऐकता, ही काय आहे? देवाची सेवा आहे. कोणी अन्नदान करत असेल, ती देखील काय आहे? देवाची सेवा आहे. मंदिराच्या निर्माण कार्याकरता आपण आर्थिक स्वरूपामध्ये दिलेलं योगदान, ही देखील काय आहे? देवाची सेवा आहे. हा काय सप्ताह कमिटीवर उपकार नाही बरं का. विडाला विडाला बऱ्याच ठिकाणी 4, 2, 10, 5, 5, 50 हजाराची वर्गणी दिल्यानंतर बऱ्याच लोकांना वाटतं आपण महाराजावर उपकार केला, आपण सप्ताह कमिटीवर उपकार केला. या भावनेनं तुम्ही जर देणगी देत असाल, या भावनेनं तुम्ही जर अन्नदान करत असाल, तर मी हात जोडून तुम्हाला सांगतो, अशी सेवा न केलेली बरी. विडाला जी लोक अहंकारानं मीपणानं गर्वानं सेवा करतायत त्यांच्या घरातच नाही शिवाजी भाऊ, देव दारात देखील थांबत नाही. विडाला विडाला मी तुम्हाला सांगतो, खूप सेवा करा, ज्ञानदान करा, अन्नदान करा, तीर्थयात्रा करा, व्रतवैकल्य करा, पूजापाठ करा, जे करायचं ते करा, खूप सेवा करा. फक्त केलेल्या सेवेचा कधी मीपणा करू नका, गर्व करू नका, अभिमान करू नका. आणि लक्षात ठेवा, गर्वानं, मीपणानं, अभिमानानं, अहंकारानं देवाची सेवा केली ना, तर अशी सेवा कधी देवापर्यंत पोहोचत नाही. बुवा विडाला विडाला अभिमानानं, मीपणानं, या गर्वानं चांगल्या चांगल्याची वाट लावली. तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहोत, तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहोत. आपण काहीच देवाची सेवा करत नाही, काहीच देवाची सेवा करत नाही. या अहंकारानं, मीपणानं, गर्वानं चांगल्या चांगल्याची वाट लावली. म्हणून तुकोबारायांनी लिहिलंय, सांगितलंय, तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताठा. हे शब्द बरोबर आहे ना? हे दादा महाराजाचे नाही, हे जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द आहेत. विडाला विडाला खूप देवाची सेवा करा, परंतु कधी अहंकार करू नका, मीपणा करू नका. बऱ्याच लोकांना सवय असते, मी केलं माझ्यामुळं झालं. व्यासे ही उपराठी
दृष्टी केली विठाला विठला. या अभिमानानं मीपणानं बऱ्याच लोकांची वाट लावली. वाट जी काही सेवा करायची असेल ती सेवा करा, समर्पणाची भावना ठेवून करा, नम्रतेनं करा, विनयतेनं करा. कधीही केलेल्या सेवेचा अहंकार मीपणा गर्व करू नका व आणि गर्वानं केलेली सेवा देवापर्यंत पोहोचत नाही. मी सांगत होतो बऱ्याच जणांना गर्व असतो, बऱ्याच जणांना अहंकार असतो, बऱ्याच जणांना अभिमान असतो, मीपणा असतो. मी केलंय आणि माझ्यामुळं झालंय. ज्ञानोबराय बोलतात अरे परमार्थ करत असताना अशी भावना ठेवू नका. हे मजची स्तव जाहले परी मिया नाही केले ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. आणि हे मजची स्तव जाहले आणि मियाची केले ऐसे जेने म्हणितले तो शेंडी सकट बुडाला गा. विडाला अहो त्या लक्ष्मीला अखंड देवाचं चरण सान्निध्य मिळालं. त्याकरता तिनं काय केलं? ज्ञानोबराय बोलतात दुसरं तिसरं काही नाही केलं. तिनं देवाच्या चरणाची सेवा केली आणि केलेल्या सेवेचा अभिमान मीपणा गर्व टाकून दिला. आपणही देवाची सेवा करत असताना बुवा कधी अहंकारानं करू नका, मीपणानं करू नका, गर्वानं करू नका. आपल्याला देवाचं चरण सान्निध्य मिळावं असं वाटत असेल तर अभिमान मीपणा गर्व कमीत कमी परमार्थात तरी चालत नाही बुवा. विडाला विडाला. आणि भगवद्गीता सांगते, ज्ञानोबराय वर्णन करतात हा अभिमान, हा मीपणा, हा गर्व, हा दंभ हा दैवी संपत्तीचा गुण आहे का आसुरी संपत्तीचा गुण आहे? तुम्ही ऐकणारे लोक आहे म्हणून सांगतो बरं का, वेळ आपली संपली आहे. तुम्ही ऐकणारे लोक आहेत म्हणून सांगतो. मला सांगा हा दंभ मीपणा गर्व हा दैवी संपत्तीचा गुण आहे का आसुरी संपत्तीचा गुण आहे? हा आसुरी संपत्तीचा गुण आहे. आणि आसुरी संपत्ती ही बंधनाला कारण ठरते. दैवी संपद विमोक्षाय निबंधाया सुरीमता. विडाला विडाला. दोन प्रकारच्या संपत्ती सांगितल्या, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. कोणत्या अध्यायामध्ये सांगितल्या? 16व्या अध्यायामध्ये सांगितल्या. म्हणून 16व्या अध्यायाचं नावच आहे दैवासुर संपद विभाग योगो नाम षोडशोध्याय. दैवी संपत्तीचं वर्णन केलंय, आसुरी संपत्तीचं वर्णन केलंय. आणि आसुरी संपत्तीचं वर्णन करत असताना परमात्मा बोलतो दंभो दर्पो भिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदा आसुरीम. या आसुरी संपत्ती कसं माणसाचं पतन करते ऐका. ज्ञानोबरांचे गोड दृष्टांत आहे. बुवा खूप परमार्थ करा, खूप परमार्थ करा, जे जमतं ते करा. मी सांगितलंय तुम्हाला अगोदर, ज्ञानदान जमतंय ज्ञानदान करा, अन्नदान करा, तीर्थयात्रा करा, देवाची पूजा करा, व्रतवैकल्य करा, उपवास करा, ग्रंथाची पारायण करा, जे जमतंय ते करा. फक्त केलेल्या सेवेचा कधी अभिमान नको, गर्व नको, मीपणा नको. ज्ञानोबराय बोलतात देखावा नको, देखावा. जर देखावा केला आपण केलेल्या परमार्थाचाच, जर आपल्याच वाणीनं तोंडानं आपण बाजार मांडला, बाजार. ज्ञानोबराय बोलतात तो धर्मोची अधर्म होय विरा, तो दंभू जाणे मनोनिवाचेचा चौबारा. घातलिया धर्माचा पसारा, धर्मोची अधर्म होय विरा, तो दंभू जाणे. आपण केलेला धर्म या धर्माचं रूपांतर अधर्मामध्ये होतं. हाच धर्म आपल्या पतनाला कारण ठरतो. कसं ऐका. जैसिया पुलीच जननी नग्न दाविलिया जनी, ते तीर्थची परी पतनी कारण होय. पै अंगे बुडता महापुरी, जे वेगी काढी पैल तिरी, ते नावची बांधिली आशिरी. बुडवी जैसी त्या पद्धतीनं म्हणून वाचेचा चौबारा, घातलिया धर्माचा पसारा, तो धर्मोची अधर्म होय विरा, तो दंभुजाने विडाला विडाला. सकल संतांच्या विश्रांतीचं ठिकाण म्हणजे देवाचे चरण आहे.
मोक्ष सर्व काळ भगवंताच्या चरणाजवळ राहतो. ज्या लक्ष्मीच्या प्राप्ती करता तुम्ही आम्ही वनवन फिरतोय ना, ही लक्ष्मी माता सर्व काळ देवाच्या चरणाजवळ राहते. आणि जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुम्हालाही अखंड देवाचं चरण सान्निध्य मिळावं असं वाटत असेल ना, आपल्या जीवनातली दीनता, हीनता, दुःख, दारिद्र्य या सगळ्याचीच निवृत्ती व्हावी असं वाटत असेल ना, तर एकच करा, देवाच्या चरणाची सेवा करा. विठाला 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 विठाला. किती गोड अभंग आहे, किती गोड अभंग आहे तुकोबरायांचं. म्हणायचं नाही आपल्याला, फक्त भाव तुम्हाला सांगतो. तुकोबराय सांगतात, आमच्या जीवनातली दीनता गेली, हीनता गेली, दुःख गेलं, दारिद्र्य गेलं, आमच्या मनाची धावाधाव संपली. म्हणायचं नाही, आमच्या मनाची धावाधाव संपली, आमचा भागही गेला, आमचा शीनही गेला. कारण फक्त एकच, तुमचे चरण देखलिया आता कोठे धावे मन. तुमचे चरण देखलिया, भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. आपल्याही जीवनातला भाग जावा, शीन जावा, दीनता जावी, हीनता जावी, दुःख जावा असं वाटत असेल तर एकच करा, देवाच्या चरणाची सेवा करा. विठाला 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 विठाला. म्हणून नामदेवराय परमात्मा पंढरीनाथासमोर पहिली मागणी मागतात, हेचे देवा पै मागत चरण सेवा अखंडित. आणि मायबाप, या जगाच्या पाठीवर देवाच्या चरणाची सेवा करण्याचं भाग्य तुम्हाला आणि मला जर कुठं मिळत असेल तर ते पंढरी क्षेत्रामध्ये मिळतंय. म्हणून दुसरी मागणी आणि तिसरी मागणी द्वितीय चरणामध्ये. वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा. सदा संग, सदा संग, सदा संग हरिदासाचा, सदा संग, सदा संग, सदा संग हरिदासाचा. वासुदेवा पंढरीचा, जय हो. संग, सदा संग हरिदासाचा, सदा संग, सदा संग, सदा संग हरिदासाचा. वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा. वासुदेवा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. देवा, मला सदोदित सतत पंढरी क्षेत्राचा वास घडावा, पंढरी क्षेत्रामध्ये मला राहता यावं. पहा तुम्ही, सकल संत महात्मे पंढरी क्षेत्राला आपलं माहेर समजतात. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे. असं काय बरं पंढरीत, असं काय पंढरी, पंढरी क्षेत्र काय? तुकोबराय सांगतात, पंढरी क्षेत्र म्हणजे भूवैकुंठ आहे, पंढरी क्षेत्र म्हणजे बाप तीर्थ आहे, पंढरी क्षेत्र आपल्या पापाची धुनी करतंय. गोड आरतीतला अभंग आहे पहा, आरती पांडुरंगाची तुकोबरायांनी लिहिलेली. काय पंढरी, ऐका ऐका. पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिणा वाहिनी वो. मोकळं वाजवायचं. तीर्थ हे चंद्रभागा महापातका धुनी वो. उतरले वैकुंठ महासुख मेदिनी वो. उतरले वैकुंठ महासुख मेदिनी वो. जय देवा पांडुरंगा, जय अनाथनाथा. आरती वो वाळीन तुम्हा लक्ष्मी कांता. पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिणा वाहिनी वो. तीर्थ हे चंद्रभागा महापातका धुनी वो. उतरले वैकुंठ महासुख मेदिनी वो. जय देवा पांडुरंगा, जय अनाथनाथा. आरती वो वाळीन तुम्हा लक्ष्मी कांता. पंढरी पुण्यभूमी आहे, तीर्थक्षेत्र आहे, बाप तीर्थ आहे, भूवैकुंठ आहे. म्हणून सगळी संत महात्मे पंढरी क्षेत्राला आपलं माहेर समजतात, म्हणतात. माता भगिनींनो, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या आणि खरं खरं उत्तर द्या. खरं खरं, आपण कीर्तनामध्ये बसलेले आहोत, खरं उत्तर द्यायचं. तुम्हाला माहेर आवडतं का सासर आवडतं?
प्रश्न तुमच्याकरता कदाचित कठीण असेल, परंतु खरं उत्तर द्यायचं. काय आवडतं? त्या ताईंनी सांगितलं भाऊ, क्लिअर उत्तर सांगितलं. माहेर आवडतं. माहेर. तुमचं काय म्हणणं आहे? काय आवडतं? हा तुमचा देखील अनुभव आहे. विठाला विठाला एवढं माहेर का आवडतं बरं? कधी विचार केला का? पहा ना तुम्ही, माता भगिनींचा अत्यंत थोडा काळ आपल्या माहेरात जातो. वयाची 15 वर्ष, 18 वर्ष, जास्तीत जास्त 20 वर्ष, 22, 23, 25 याच्यापेक्षा जास्त कालावधी माहेरात जात नाही. आयुष्यातला अत्यंत थोडा काळ माता भगिनी माहेरात राहतात. सगळ्यात जास्त काळ आणि मरेपर्यंत कुठं राहावं लागतं दौली हो? सासरात राहावं लागतं. परंतु तरी देखील या खातात एकाचं, तरी देखील या खातात एकाचं आणि गातात एकाचं. तुम्हाला काहीच वाटत नाही का? विठाला विठाला बघा ना तुम्ही, आयुष्याचा थोडा काळ माहेरात जातो, मरेपर्यंत सासरात राहावं लागतं. परंतु ऐका, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत या माता भगिनींच्या अंतःकरणामध्ये आपल्या माहेराविषयी प्रेम राहतं. का प्रेम राहतं? ऐका. ज्या आईनं जन्म दिला ती जन्मदाती आई, जन्मदाता पिता, पाठीराखा भाऊ. आपल्या रक्ताच्या नात्याची माणसं कुठं राहतात? माहेरात राहतात. म्हणून मरेपर्यंत माता मावळ्यांचं प्रेम आपल्या माहेरावरती राहतं. माहेरावरती माहेरावरती. आपल्याकडे कीर्तनकार यायचे पहा, त्यांचं नाव होतं दीनानाथ महाराज पाठक. ऐकलंय का तुम्ही? माहितीये का? हा, अरे वा, म्हणजे माहितीये तुम्हाला, थोडं थोडं माहितीये. चला जाऊ द्या, मी काय सांगितल्यानंतर वावगं वाटणार नाही तुम्हाला. ते सांगायचं या माता मावल्यांचं किती प्रेम राहतं आपल्या माहेरावर. किती प्रेम, किती प्रेम आपल्या माहेरावरती. आपल्या आईवरती किती प्रेम, आपल्या बापावरती किती प्रेम, आपल्या भावावरती किती प्रेम. काका तू कसाही खेबडा मेबडा शेंबडा असू द्या, कसाही असू द्या, किती आपल्या भावावरती प्रेम. हे सांगत असताना त्यांनी रचलेले एक पद म्हणायचे ते, लिंबाच्या ग झाडाखाली माझा भाऊ दारू पाडी. बरेच जण दारू पाडतात ना, नाही असं नाही ना. लिंबाच्या ग झाडाखाली माझा भाऊ दारू पाडी, कोण्या मेल्यानं केली काडी, आली पोलिसाची गाडी. असं काही सांगणारा कीर्तनकार नाही, परंतु तेवढंच तुमचे चेहरे जरा मोकळे होतात. विठाला विठाला. कारण माझ्यासारख्याला कधी कधी प्रश्न पडतो की एवढी प्रमाणं सांगून देखील, एवढ्या ओव्या सांगून देखील जर लोक तोंड पाडून बसत असतील तर मग सांगायचं तरी काय? विठाला विठाला. रक्ताच्या नात्याची माणसं माहेरात राहतात. म्हणून सगळ्यात जास्त प्रेम माता माऊल्यांचं कशावरती राहतं? आपल्या माहेरावरती राहतं. तुकोबराय सांगतात, अरे पांडुरंगासारखा पिता, रखुमाई सारखी माता, पुंडलिकासारखा भाऊ आणि चंद्रभागेसारखी बहीण कुठं राहते? पंढरपुरात राहते. म्हणून माझे माहेर पंढरी. गोड अभंग आहे. आपण दोघं प्रयत्न करू, तुम्ही साथ दिली तर. तुम्ही नाही धरला तरी मी तुमच्या अगोदर धरतो, परंतु मी धरल्यानंतर तुम्ही धरायचा. विठाला विठाला अमुची मिरासी पंढरी, अमुची मिरासी पंढरी, अमुची मिरासी पंढरी, अमुचे घर भीमातिरी, पांडुरंग अमुचा पिता, रखुमाई अमुची माता. टाळ टाळ. पांडुरंग अमुचा पिता, रखुमाई पांडुरंग अमुचा पिता, रखुमाई अमुची माता, भाऊ पुंडलिक मुनी, चंद्रभागाती बहिणी, पांडुरंग अमुचा पिता, रखुमाई अमुची माता, पांडुरंग अमुचा पिता, रखुमाई अमुची माता.
पांडुरंगासारखा पिता, रखुमाईसारखी माता, पुंडलिकासारखा भाऊ आणि चंद्रभागेसारखी बहीण कुठं राहते? पंढरपुरात राहते. म्हणून वास द्यावा पंढरीचा, त्याच्याबरोबर सदा संग हरिदासांचा. माझ्या जीवनामध्ये सदोदित हरिदासांचा, संताचा संग घडावा. पुढची मागणी आहे, जन्म हो का भलता भलते याती, कदा न चुको हरिभक्ती देवा. कोणत्याही यातीमध्ये जातीमध्ये माझा जन्म झाला तरी चालेल, परंतु तुझी भक्ती माझ्याकडून कधीही चुकता हुकता कामा नये. भगवंताच्या भक्तीची अपेक्षा करतात, संत संघाची अपेक्षा करतात, पंढरी क्षेत्राची अपेक्षा करतात आणि पांडुरंगाच्या चरणसेवेची अपेक्षा करतात. या 4 प्रमुख मागण्या नामदेवरायाच्या आहे. आज हरिदिनी आहे, आज एकादशी आहे आणि एकादशीच्या निमित्तानं पंढरीचं चिंतन झालंय, पांडुरंगाचं चिंतन झालंय. विठाला विठाला आणि तेव्हा तुला हात जोडून प्रार्थना आहे. काय प्रार्थना आहे? नामा म्हणे कमळापती, नामा म्हणे कमळापती, नामा म्हणे हे हेची द्यावे पुढत पुढती, हेची द्यावे हेची द्यावे पुढत पुढती, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा सदा हरिदासाचा सदा. टाळ वाजवा. वास द्यावा वास द्यावा पंढरी.